चला मॅच चालू करायची. दोन्ही बॅट्समन पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये प्लीज. एकटपटा टीम. आणि बिफोर वी स्टार्ट तुमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं फार गरजेचं आहे. विथ द युनिफॉर्म, अदरवाईज पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 धावांची पॅनल्टी आहे. या आयोजकांच्या कडक सूचना आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अंतिमच्या सामन्यासाठी खरं तर जावेदजी फरीद सर आणि लोबो सर, सावंत सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दीपक पाटील सर आता तिसऱ्या पंथाच्या भूमिकेमध्ये राहतील. टीव्ही अंपायरची भूमिका या ठिकाणी पार पाडतील. सामना सुरू होतोय. अंतिमचा सामना गावदेवी एकटपाडा आणि त्यांच्या विरुद्ध सानवी कन्स्ट्रक्शन जे हनुमान नेवालीपाडा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 6 ओव्हरची मॅच आपल्या भेटीला येते. दुसऱ्या वर्षामध्ये अतिशय दमदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय विलास शेठ घरत यांच्या माध्यमातून आणि त्यांचा संपूर्ण घरत परिवार आज या स्पर्धेसाठी दिवस रात्र एक करताना पाहायला मिळाले. तर सुरुवातीपासूनच काहीशी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तयार झाली आहे. पहा, सलग 3 षटकारांसाठी मंगेश, जिशान आणि स्वप्नील यांच्यासाठी रोहितजी गायकर यांच्याकडून सलग 3 षटकारांना 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. त्यामुळे आता आतुरता आहे की कोणता संघ या स्पर्धेची चॅम्पियनशिप आपल्या नावे करेल, कोणता संघ उचलेल प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. फायनलचा सामना कसा असावा, तर या स्पर्धेतील या 2 टीमच्या मध्ये जी बॅटल आता रंगते त्या सामन्यासारखा असावा. भरपूर मेहनत करून एकूण 4 मॅचेस जिंकून दोन्ही संघ आज फायनल मध्ये दाखल झालेत. 4 मॅचेसची आता मेहनत शेवटच्या अंतिम टोकाला जाऊन पोहोचली आहे. दोन्ही टीम तयार होतात. सलामीचा बॅटर मंगेश गायकर आणि त्याच्या समवेत साहिल गायकर. पहिला बॉल फायनलचा डिलिव्हर केला. लखन जाधव बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल डॉट. सुरुवात झाली अतिशय दमदार. 6 ओव्हरची मॅच. रोशन जाधव आज यानंतर मॅच मध्ये दिसलेला नाहीये, त्यामुळे या एंडची जबाबदारी खरं तर लखन जाधवने आपल्या अंगावरती घेतली. ओ, गतीमध्ये वेग जास्त पाहायला मिळाला. चांगली डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी स्किट होत विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. सेकंड डॉट बॉल फ्रॉम द ओव्हर. लखन जाधवची एक भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंतिमच्या टप्प्यामध्ये ही मॅच, ही स्पर्धा अखेरचे क्षण आता मात्र अनुभवते. तिसरा डॉट बॉल, सलगचा तिसरा डॉट बॉल. मंगेश गायकरला आता अचंबित केलंय. सध्या तरी कन्फ्यूज आहे मंगेश. 6 ओव्हरची मॅच. कमीत कमी 60-65 धावा, 70 धावा तरी येणं अनिवार्य असेल या फायनलच्या मॅच मध्ये. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहिली होती. आरसीसी पेठच्या विरुद्ध खेळताना नेवालीपाडा टीम फक्त 38 धावांचं टार्गेट 3 ओव्हर मध्ये पूर्ण केलं. उचलून खेळलेत बॉल. फिल्डर लॉंग ऑफ मध्ये आहे. झेलची संभावना. कॅच ड्रॉप. झेल निसटलाय मंगेश गायकरचा. पहिल्याच ओव्हर मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये जीवदान मिळालंय. सिंगल आली टीमची टोटल. आता मात्र श्री गणेशा करते. 4 बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक या ओव्हर मधील. बॉलर तयार. लखन जाधव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील पहा, गुडलेनचा बॉल बरोबर बाउन्स होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग लखन जाधवने आज भरपूर इम्प्रेस केले दोन्ही मॅच मध्ये. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी असलेल्या ओव्हर मधील. आतापर्यंत 4 डॉट बॉल आलेत. 1 सिंगल आली आहे. जिथे कॅच ड्रॉप झाली ती कॅच पकडली असते तर 5ही डॉट बॉल राहिले असते. परंतु जर आणि तर या दोन्ही शब्दांना थारा नाहीये क्रिकेटमध्ये. इथे देखील पहा, बॉलला येऊ दे स्वतःपर्यंत. परंतु जर ओव्हर आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 1 धाव. पॉवर प्ले मध्ये कमालीची बॉलिंग करतोय.
लखन जाधव 5 डॉट बॉल, फक्त सिंगल रन आली आणि या सिंगल रन सोबत ओव्हरची समाप्ती झाली पाहायला मिळते. दोन्ही बॅटरला अद्यापपर्यंत तरी मोठे फटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. लखन जाधव पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये कार्तिक जाधव आलाय. सेमीफायनल नंबर 2चा हिरो, मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावे राहिलाय. तोच खेळाडू आता इन ऍक्शन. मागील मॅच मधला त्याचा आपण स्पेल पाहिला होता. 2 ओव्हर त्याने टाकल्या, 5 धावा खर्च करत 3 विकेट्स मिळवल्या होत्या. आता या फायनलच्या मॅच मध्ये त्याची कामगिरी कशी राहील याकडे संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑप्शन पासून बाहेर जाणारा बॉल आहे, परंतु बरोबर बॅट्समनच्या शेजारून बॉल निघून चाललाय. बॅट्समन कॉल आहे आणि इथून बॅट्समन रिव्ह्यू आता मात्र पाहिला जाईल. टीव्ही अंपायर पाहूया काय डिसिजन देतील. चॅलेंज केले, लगेच रेफर केलं गेलं बॅट्समन कडून. तिसऱ्या पंचाची मागणी झाली आणि आता टीव्ही रूम मध्ये चेक केलं जातं की नेमकं काय घडलं, वाईड आहे की नाही. चेक. तर गाडी क्रमांक 0129 कोणाची असेल तर त्या मालकांना विनंती की आपण गाडी थोडीशी बाजूला पार करावी. 0129 ब्रेझा, गाडी बाजूला पार करायची प्लीज. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम टीव्ही अंपायर, त्यामुळे इथे वाईड मिळणार नाही. त्यामुळे जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू देखील गमावला बॅटिंग करणाऱ्या टीमने. साहिल गायकरचा एक धाडसी निर्णय त्यांना मात्र महागात पडेल का हे मात्र पाहायचंय. उचलून खेळलेत बॉल, आता संधी बनली आहे. एक्स्ट्रा कव्हरला झेल होईल का, वापस कॅच ड्रॉप. पुन्हा तोच फिल्डर, तोच बॅट्समन. आता फक्त क्षेत्र वेगळं होतं, आता डिमोशन पाहायला मिळेल. जिथे तुम्ही कॅचेस सोडताय तिथे मात्र मंगेशचा कॉन्फिडन्स वाढतोय. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं आणि हे सूत्र तुम्हाला क्रिकेटमध्ये कायम स्मरणात ठेवावं लागेल. मंगेश गायकर सारख्या बॅटरला 2दा जीवदान मिळणं हे तुमच्या टीमसाठी आता नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये किती धोकादायक आहे कळून चुकलं असेल. कार्तिक जाधव बॉलिंग वरती आहे. राऊंड द विकेट मंगेशसाठी पुढचा बॉल. आणखीन एक जेलची संधी या ठिकाणी मात्र बनली होती. आज नशीब सोबत घेऊन आलेत. कर्द मंगेश गायकर 3 वेळा कर्द जीवदान मिळालाय. सुशील कुमार प्रधान साहेबांचं इथे आता आगमन होणार आहे आणि ते आपल्या मंचावर इथे वाटचाल करतायत. स्वागत आहे त्यांचं. 102 बटालियन चे कमांडर ते आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर किरण दामणे यांचं देखील सहर्ष स्वागत. सुशील कुमार प्रधान साहेब RAF कॅम्प 102 बटालियनचे ते कमांडर आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. आपण पाहताय षटकार आलाय मंगेशच्या बॅट मधून. जिथे जीवदान मिळाला तिथे आता चौकारणी षटकारांची भाषा तो बोलू लागलाय. त्यामुळे आता पश्चाताप होत असेल ते क्षेत्ररक्षकाला की मी 2 कॅचेस मंगेशच्या सोडल्यात ना, त्या आता आपल्या टीमला मागात पडतायत. आज व्यासपीठावरती जर आपण एक नजर मारली, कुणाल सर तर भरपूर मोठा पाहुणा वर्ग आज या व्यासपीठावरती उपस्थित आहे.
आपण एरवी पाहिलं तर रात्रकालीन क्रीडा स्पर्धेमध्ये देखील एवढा मोठा पाहुणा वर्ग आपल्याला कधी पाहायला मिळत नाही, परंतु आज एक घरत परिवारावरती असलेलं प्रेम. इथे आणखीन एक तडाखा. मंगेश गायकर सेट ऑन अ फायर. कडक बॅटिंग. 2 जीवदानानंतर केलेला प्रतिहल्ला आता चौकार षटकारांची भाषा बोलू लागला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती टोटल आहे ती 19 रन. सुस्वागतम. आरएफ कॅम्प 102 बटालियनचे कमांडर आदरणीय सुशील कुमार प्रधान साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं आम्ही करतोय मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. आरएफ कॅम्प 102 बटालियनचे कमांडर आदरणीय सुशील कुमार प्रधान साहेब या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या विनंतीला मान देऊन ते या व्यासपीठावरती आसनस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं आपण करतो मनापासून हार्दिक स्वागत. वॉर्म वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या अंतिमच्या मॅच दरम्यान. तर फायनल मॅच सध्या सुरू आहे आणि फायनलच्या मॅचसाठी त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. सामन्याकडे आपण जाऊया पुन्हा एकदा. 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील आपल्याला. साहिल गायकरने ज्या 2 धावा घेतल्यात आता सुरुवात केली. साहिल गायकरने देखील आपले हात मोकळे करण्यास सुरुवात केली आहे. ऑन साईडला खेळले. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय मिड विकेट कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. सिंगल 1 धावाली. सिंगल पेक्षा वेगळं काही नसेल. टीमची टोटल या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 22. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. बॉलिंग मार्क वरती लखन जाधव पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल आणि बॉल वरती केलेलं आक्रमण तिथे बॉल स्टॉप केला गेलाय. अपेक्षा या ठिकाणी मात्र होती पंच नो बॉल देतील, परंतु आता तुमच्याकडे रिव्ह्यूचा पर्याय देखील नाही, त्यामुळे जावं लागेल. एक वाईड एक नो. आणि इथून मात्र चेक करण्याची मागणी इथे होतीये. फुलटॉस बॉल त्याला मिड विकेटला खेळले, परंतु कॅच जरी त्या ठिकाणी झाली नसली तरी देखील अटेम्प्ट चांगला होता. बॉलला अडवण्यामध्ये यश आले. त्यामुळे काय घडले मात्र पाहूया. बिमर आहे की नाही याची मात्र आता मागणी होतीये. सन्माननीय सुशांत कुमार प्रधान साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आरएएफ कॅम्प 102 बटालियनचे कमांडर आहेत आणि त्यांचं आम्ही करतो या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज भारतीय सेनेमध्ये नेहमीच ज्यांची कमांडेट आहेत तर प्रथम दर्शनी तर नो बॉलचा इशारा तर आलेला आहे, परंतु आता बाउंड्री चेक केली जाते आणि बाउंड्रीच्या बाबतीत जो निर्णय येतो तो सेफ आहे. फक्त नो बॉल मिळेल. नो वरती 2 धावा मिळतील. टीव्ही अंपायर कडून हे डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फ्री हिटचा बॉल असेल. बॉलिंग मार्क वरती बॉल होता यार. फ्री हिटचा बॉल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळायचा होता. बॉल मागे चाललाय. फाईन लेग कडे फिल्डर आहेत. एक धाव मिळाली. फ्री हिटच्या बॉल वरती आलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 25 वरती. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. 26
आणखीन एकदा अप्परकटचा फटका पाहायला मिळाला, परंतु कव्हर्स मध्ये आता तोच खेळाडू पकडला गेला. साहिल गायकर जावं लागेल माघारी. पहिला धक्का दिलाय एकटपणा या टीमला. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना गावदेवी एकटपणा टीमला अगेन्स्ट द नेवालीपाडा टीम. मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि माही आता पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आले, कारण की त्यांना तिला नेवालीपाडा टीमची मॅच बघायची आहे. फॅन आहे भरपूर मोठी, आणि मला वाटते मामा त्याच गावचे आहेत. मंगेश दादा घरात यांची ही कन्या आज मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट आहे. लखन जाधव आपल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल फेकतोय. 5वा बॉल तो यावेळेस बॉल येऊ दिलं, स्वतःपर्यंत वेट केलं होतं बॉलचा, परंतु जो जिशान आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आक्रमक होऊन खेळत होता तोच आता मात्र थोडस शांत राहिलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. आतापर्यंत धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 26. 1 विकेट त्यांनी गमावलाय. जिशान सैफीसाठी हा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न झाला. बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल एकदा वाली टीमची टोटल सिंगलने पुढे चालली आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची धाव संख्या आहे स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 27 धावा. तर नक्कीच इनिंग ब्रेक, त्याच्यामध्ये आपण इनिंग ब्रेकच्या मधल्या ब्रेक म्हणजे टी ब्रेक मध्ये आपण स्वागताकडे वळतोय. तर मी विलासदादा घेण्यात विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मंचावर उपस्थित सर्वांच्या लाडक्या व्यक्तिमत्व माजी सभापती आदरणीय काशीनाथदादा पाटील यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. तर दादा यायचं आपण आदरणीय काशीनाथदादा पाटलांना विनंती करतो आपण या. कैलास दादांना आणि गणेशजी घरज साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते इथे मात्र काशीनाथ पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. कैलास दादा, हरिचंद्र दादा, गणेश दादा, विलास दादा सगळ्या मंडळांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते काशीनाथ पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. यानंतर मात्र आपण पाहतोय माजी उपसरपंच नावडे किरणजी खानावकर सर आपला विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारा. किरणजी खानावकर तर यायचं आपण. किरण खानावकर सर, गिरीश कुटाळकर साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. किरणजी खानावकर सर माजी उपसरपंच आणि त्याचबरोबर उत्कृष्ट दर्जेदार 40+ लिजेंड्स खेळाडू यांची ओळख राहिली आहे ते किरणजी खानावकर सर नावडे यांचा शुभ सन्मान होताना पाहतोय. त्यानंतर मात्र गिरीशजी कुटाळकर नावडे यांचा शुभ सन्मान केला जाईल. गिरीशजी कुटाळकर. त्यानंतर अरुण पाटीलसाहेब मुरबी जर आपण असाल तर आपण सन्मान स्वीकारा. त्यानंतर अरुणजी म्हात्रे नावडे, अरुणजी म्हात्रे नावडे यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दादा अरुणदादा या आपण. अरुणदादा या. अरुणजी म्हात्रे नावडे यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अरुणजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान. आणि त्यानंतर मात्र पाहतोय या मंचावर उपस्थितांच्या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा मात्र आपण पहिली ते संतोषजी म्हात्रे साहेब पिसारवे सरपंच यांना विनंती करेन दादा आपण या. आपला शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब सरपंच पिसारवे त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा पिसारवेच्या मैदानावरती मालिकावीरसाठी कार आणि ते आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय संतोष दादा म्हात्रे ज्यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून आली आहे. त्या मान्यवरांचं आपण स्वागत करतोय.
सुदामजी पाटील साहेब, रायगड जिल्हा प्रमुख काँग्रेस यांचं आपण सहर्ष स्वागत, वेलकम. आणि अनिलजी नाईक, संतोषदादा मात्र यांचं स्वागत आणि सन्मान. दादा थँक्यू सो मच. त्यानंतर मात्र किरणजी दाबणे साहेब, माजी नगरसेवक. किरणजी दाबणे सर, माजी नगरसेवक, यांना विनंती करेन की आपल्याला सन्मान स्वीकारायचा आहे. किरणजी दाबणे सर. आणि त्यानंतर मात्र सूर्यकांतजी पाटील. सूर्यकांत पाटील, आपण या देवीचा पाडा इथं किरणजी दाबणे साहेबांचा शुभ सन्मान होताना पाहतोय. आणि त्यानंतर मात्र किरणजी दाबणेनंतर सूर्यकांतजी पाटील, आपण या, आपलाही शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. सामन्याला होते पुन्हा एकदा सुरुवात. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. जयरामजी सकपाल यांना विनंती करेन की आपला शुभ सन्मान घ्यावा. जयरामजी सकपाल साहेबांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. थँक्यू सो मच. ओव्हर टू कमेंट. ओव्हरला ऑलरेडी सुरुवात झाली. स्क्वेअर लेग कडे बॉल येतोय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. जिशान सैफीच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. एक षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. खतरनाक बॅट्समन आतापर्यंत या स्पर्धेमधील तो पाहायला गेलाय. 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचं कारनामा देखील त्याने याच मैदानावरती केलं या स्पर्धेमध्ये. त्यामुळे त्याच्या बॅटिंगची दहशत या मैदानावरती स्पष्ट दिसून येते. तत्पूर्वी मंगेश गायकर तयार होते स्ट्राईक वरती. बॉलला येऊ दिलं, ऑन साईडला फ्लिक केले बॉल. फिल्डर स्क्वेअर लेगचा वेगाने बॉलवरती जातोय, तोपर्यंत सिंगल एक धाव आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एकटपाडा टीम 35 रन. आतापर्यंत सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम जिशान सैफीच्या नावावरती आहे आणि हा षटकार क्रमांक आहे त्याचा 11वा. 9+6 7 धावांचा इशारा आहे तो पंचांकडून. कमालीची बॅटिंग, 11व्या क्रमांकाचा षटकार जिशान सैफीच्या बॅटमधून. बॉलला मात्र पाठवून दिले षटकारासाठी फ्री हिटची संधी. आतापर्यंत 11 षटकार मारतोय. हा 11वा षटकार निघाला जिशान सैफीच्या बॅट मधून. आडव्या बॅटने खेळायचा होता, स्वीप केला होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. आज मात्र कमालीचा टायमिंग साधताना जिशान सैफी पाहायला मिळालाय. गुणलेखकाची आज दुहेरी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. गुलशन पाटील किरवली ऑनलाईन स्कोरिंग आणि ऑफलाईन स्कोरिंग देखील आज तो करतोय. त्याची देखील महत्वपूर्ण भूमिका या स्पर्धेसाठी राहिली आहे. आणखी एक स्लॉट मधला बॉल पाठवून दिला बरोबर गाड्यांच्या पार्किंग प्लॉट मध्ये. धावा मिळतील 6. षटकार क्रमांक 12. थँक्यू. पहा कुणाल सर, पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 27 धावा होते. या ओव्हरमध्ये जिशानने आता आपले स्वतःचे मनसुबे सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. आक्रमकता या ठिकाणी दाखवण्यास सुरुवात केली आहे. ब्लॉकमध्ये टाकला होता बॉल. रनआउटची संधी निर्माण झालेली, परंतु ही संधी देखील गमावली. मंगेश गायकर तयार नव्हते धाव घेण्यासाठी, तरी देखील केलेले हे धाडस या ठिकाणी मात्र एक धाव देऊन जाते गावदेवी एकटपाडा टीमला. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. सिंगलच्या मदतीने हे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 49 वरती. 49. चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला हे स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतील. एक विकेट गमावलंय, त्यामध्ये साहिल गायकरचा उल्लेख होईल. त्याने देखील प्रयत्न केला होता खेळपट्टीवरती उभा राहण्याचा, परंतु 3 धावा करून तो देखील बाद झाला.
जिसान शैफी तसा मैदानावरती आला, पहिला डॉट खेळला होता, परंतु त्यानंतर जी षटकारांची भाषा त्याने बोलली, 3 षटकार धडाधड त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि तो आता खेळतोय सध्या 8 बॉल 21 वरती. मंगेश 13 बॉल मध्ये 23 वरती खेळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे अजूनही येणारे 12 बॉल कोणाचं तरी अर्धशतक या ठिकाणी मात्र आता काहीशी संकेत मिळत आहेत. एकाच तरी अर्धशतक पाहायला मिळेल या मॅच मध्ये. ही फायनलची लढत आज असा काही कारनामा झालेला नाहीये. 6 ओव्हरच्या 2 सेमीफायनल आपण पाहिल्या, परंतु त्यामध्ये देखील आपल्याला एकही अर्धशतक होताना पाहायला मिळालं नव्हतं. परंतु ही मॅच आता काहीचे संकेत देते की या दोघांपैकी एखादा खेळाडू या मैदानावरती बॉल तयार आहे बॉलिंग मार्क वरती. इथे देखील बॉल समोर बॅटची एज आहे, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पकडला जाईल. आता कोणतीही चूक नाही, आउट व्हावं लागेल. बाद होतोय. जिसान सैफीचा खेळ संपला. पाचव्या ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट मिळाली आहे. जिशान सैफी झालाय बाद आणि ही महत्वाची विकेट आता मात्र मिळाली आहे ती टीम नेवालीपाडाला. ही चांगली उपलब्धी आहे त्यांच्यासाठी, कारण की आता इथून त्यांना एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. इथे देखील उचलून खेळायचा होता. वेगाने बॉल डिलिव्हर करत असताना कार्तिक जाधव याला आपण पाहतोय. त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये कार्तिकच्या काही आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं होतं. तब्बल 18 धावा त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी, या 18 धावा कार्तिक जाधवच्या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आता या मॅच मध्ये, या ओव्हरमध्ये आपल्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये तो किती धावा खर्च करेल. इथे देखील पहा, ड्राईव्ह केलं बॉल पुन्हा एकदा येतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सिंगलच्या मदतीने गावदेवी एकटपाडा टीमचा अर्धशतक धावफलकावरती पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. आता अजूनही अपेक्षा असेल की ते धावा येतील, टार्गेट म्हणून सेट होतील या फायनलच्या मॅच मध्ये. दोन्ही टीमची प्रतिष्ठा आता पणाला आहे. गावदेवी एकटपाडा दुसरीकडे आपण पाहतोय सानवी कन्स्ट्रक्शन जे हनुमान नेवालीपाडा. पुन्हा एकदा गॅप मध्ये ड्राईव्ह केले मंगेश गायकरच्या बॅट मधून. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कडक चौकार. गेल्या 2-3 वर्षामध्ये फॉर्म नव्हता, टीम बनत नव्हती आणि एकटाच मात्र गावासाठी लढण्याचा प्रयत्न तो करत होता. आणि आज मात्र 2 ते 3 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर आज चांगली टीम उभी झाली आहे. जिसान सैफी त्यामध्ये एक चांगला हिरा त्याला सापडला. त्याचबरोबर साहिल गायकर एक ॲज अ ओपनर पार्टनर म्हणून त्याची आता एक चांगली जागा बनवली आहे. इथे देखील उचलून खेळलेत बॉल. पहा, 2 जीवदान मिळाले आणि 2 जीवदानानंतर अतिशय बेधुंद फलंदाजी पाहायला मिळते मंगेश गायकरची आणि त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. कुटुंबातल्या लहान लहान कन्यांचं देखील भरपूर प्रेम राहिले. आमची आराध्य असेल, आमची आर्या असेल, त्यानंतर माही आहे आमची,
समोर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, डायरेक्ट हिट, परंतु नाही. आता मंगेशला पुन्हा स्ट्राईक मिळणार, शेवटच्या ओव्हरसाठी त्याला संधी मिळणार आहे. आज या आमच्या छोट्या कन्या देखील या स्पर्धेचा भरपूर आनंद घेतात, कारण घरात परिवाराचे आज या संपूर्ण आनंद सोहळ्यामध्ये त्यांच्या मुली देखील कमी नाही आहेत. माही असेल, त्याचबरोबरीने आर्या असेच आराध्या आहे का, आणि सृष्टी. मात्र समस्त आगरी कोळी समाजातील सर्व भाविक भक्तांना ओढ लागते ती कारले डोंगराची. आणि अनेक या संपूर्ण चारही सागरी जिल्ह्यांमधून आपण पाहतो एकविरा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या पालखींचा सोहळा आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. आणि या सिंगल सोबतच मंगेश गायकरचं शतक या स्पर्धेतलं पूर्ण होते. 100 धावा मंगेश गायकरने पूर्ण केल्या या स्पर्धेमधल्या. आपल्या कमालीची बॅटिंग आज मंगेश गायकरची पाहायला मिळते. हेच आहे क्रिकेट, ज्याने मात्र खऱ्या अर्थाने खडतर प्रवास या संपूर्ण क्रिकेटमध्ये केला. गेली 2 ते 3 वर्ष त्याला बिलकुलही रिदम नव्हती, बिलकुलही त्याला साथ मिळत नव्हती. आज साहिल असेल, त्याचबरोबरीने झिशान सैफी असेल आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या पद्धतीने मंगेशला बॅक करतात हे मात्र खऱ्या अर्थाने उल्लेखनीय आहे. बॉलिंग मार्कवरती शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल आउटस्विंग बॉल होता. आपण टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेर जाताना पाहिलं. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर आलाय नितीन जाधव. रोशनची जागा मात्र त्याने रिप्लेस केली आहे. एक सिंगल पासून रोखले. पहिला बॉल आलाय डॉट. भरपूर मोठ्या प्रमाणावरती आज मान्यवर पाहुणे या व्यासपीठावरती आसनस्थ झालेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर होता, परंतु अंपायर सांगतायत की योग्य बॉल आहे, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉलची भर नितीन जाधवच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. चांगली बॉलिंग करतो आपल्या टीमसाठी. नेवालीपाडा टीमच्या या सर्व खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं कमी. आज संपूर्ण दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळालाय आणि आज मात्र ते तयार आहेत फायनलच्या लढतीसाठी. मंगेश, व्हॉट अ बॅटिंग यार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमा पार, षटकार. एवढा मोठा षटकार, रस्त्याच्या पलीकडे बॉल गेला म्हणजे ताकदीचा अंदाज आलाय. नवीन बॉलची मागणी लगेच होईलच, कारण रस्त्याहून पलीकडे बॉल निघून गेलाय, त्यामुळे तिथून बॉल येणं कठीण आहे. 40 वरती खेळतोय. अजूनही या ओव्हरचे 3 बॉल आहेत, त्यामुळे अर्धशतक इथे पाहायला मिळू शकतं. झिशान सैफी पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसात 13-45 तो खेळला होता, परंतु आता ती अर्धशतकाची प्रतीक्षा पूर्ण होईल का मंगेश गायकरच्या रूपाने. आणखीन एक आडव्या बॅटने खेळत गॅपमध्ये आहे. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर. चौकार, खणखणीत चौकार.
साली RKDK या प्रीमियर लीग साठी देखील खरं तर किरवली गावाच्या माध्यमातून नेतृत्व केलं गेलं होतं. मंगेश गायकरने शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक उचलून खेळलेत. 50 पूर्ण झालेत. अर्धशतकीय खेळी. कॅच सुटली मंगेश गायकरची आणि त्या कॅच सुटल्यानंतर काय परिणाम होतात हे त्याने दाखवून दिलंय. या खेळपट्टीला मानवंदना दिली त्याने आणि समस्त प्रेक्षकांचं तो अभिवादन स्वीकारत असताना पाहायला मिळतोय. या संपूर्ण प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा हा क्षण आहे. कठीण परिस्थितीतून पुढे आला आणि पुढे येत असताना आज स्वतःला सिद्ध केले. कमालीची बॅटिंग, स्वतःची नोकरी सांभाळून आज IT कंपनीमध्ये कामाला, परंतु त्या व्यतिरिक्त क्रिकेटवरचं प्रेम आणि या प्रेमामुळे आज तो सर्वस्व पणाला लावून खेळलाय. अर्धशतकीय खेळी आले. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल इथे मात्र फेकेल. नितीन जाधव अजूनही तयार नाहीये. दहशत निर्माण केली आहे मंगेश गायकरने सध्या तरी नेवालीपाडा टीमच्या गोलंदाजांच्या मनात. विजय जाधव आता पश्चाताप होत असेल या गोष्टीचा. आणखीन एक. चला टाटा बाय बाय. बॉलला पाठवून दिलं मिड विकेट सीमा पार. हा खणखणीत षटकार आणि या षटकारासोबतच टीम जाऊन पोहोचली ती 78 वरती, 84 वरती आणि 85 धावांचं टार्गेट इथं मात्र उभं राहिलं. येणाऱ्या 16, 17 आणि 18 जानेवारीला कर्जराम कोपरे गावातून श्री क्षेत्र कारला एकविरा या देवस्थाना ठिकाणी वेसुदेवी युवा मित्र मंडळाची पालखी या ठिकाणी प्रस्थान करणार आहे. त्यामुळे रायगडकरांच्या अभिमानाचा आणखीन एक क्षण तुम्हाला तो अनुभवता येईल. त्या पालखी सोहळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हाल अशी आम्हाला आशा आहे. मंगेश गायकरला या ठिकाणी मात्र हे सर्व खेळाडू आज मात्र सन्मानित करताना पाहायला मिळतात. त्याच्या खेळाचा गौरव होतो आणि अगदी क्षणाचाही विलंब न करता आपण जाऊया प्रेझेंटेशनसाठी आणि आम्हाला संधी दिली या स्पर्धेसाठी त्याबद्दल आमचे स्पर्धेचे सर्व विलास शेठ घरत साहेब, संपूर्ण घरत परिवार आणि सन्माननीय आमचे मंगेश दादा घरत यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. कुणाल दाते सरांचं, की संदीप पाटील सरांचं, की ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी एक दिवस का होईना आम्हाला बोलवलं, या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिली. मनपूर्वक आभार. मंगेश गायकर आपण स्टेजवर या पहिल्यांदा. मंगेश या आपल्या स्टेजवर. मंगेश गायकर यांना मात्र या 50 साठी सरपंच संतोषजी मात्र साहेब पिसारवे यांच्याकडून तब्बल 3000ची नकद राशी मात्र बक्षीस देण्यात येते. काय खेळ राहिलाय. अभिनंदन. मंगेश वेल प्लेड. नशिबाची साथ, 2 जीवनदान त्यानंतर ठोकली तब्बल 50 आणि उदात्त अंतकरणानं मात्र आमचे संतोषदादा म्हात्रे सरपंच पिसारवे यांच्याकडून तब्बल 3000ची बक्षीस. अभिनंदन. रोहित यांच्याकडून सुद्धा 2000ची बक्षीस तुम्ही द्या. रोहित दादा यांच्याकडून सुद्धा तब्बल 2000ची बक्षीस. एका सामन्यामध्ये मात्र मेगा फायनलच्या सामन्यामध्ये 5000ची बक्षीस इथे मात्र केली जाते. तब्बल 5000 रुपये. अभिनंदन. रोहित गायकर याच्याकडून मात्र आपण वेल प्लेड. तर चला वळूया आपण एका सन्मानाकडे. तर सन्मान करूया आपण या मंचावर उपस्थित RAF कॅम्पचे 102 बटालियन आदरणीय सुशील कुमार प्रधान साहेब. आपल्याला विनंती करतो दादा आपण या प्लीज या मुख्य मंचावर येत, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येत आपण आपला सन्मान स्वीकारा. वेलकम सुशांत कुमार प्रधान जी, आप यहाँ पर आए, हमारे देश की सेवा आपने की है. 102 बटालियन के कमांडेंट इस रूप में आप यहाँ पर पधारे और आपका यहाँ पर सम्मान होता हुआ घरत फैमिली द्वारा, विलास शेठ घरत, इनके दस्ते मुबारक आपको ये शॉल और उसके साथ ये सम्मान चिन्ह यहाँ पर देकर आपको यहाँ पर सम्मानित किया जा रहा है. थैंक यू सो मच सुशांत कुमार जी, आप यहाँ पर आए, इस मंच की आपने शोभा बढ़ाई और खास तौर पर देश के लिए जो आपने सेवा दी है उसके लिए आपका यहाँ पर यह सम्मान होता हुआ. जय हिंद सर, जय भारत.
कोसगाववरून खऱ्या अर्थानं श्यामजी रसाल यांच्याकडून तब्बल या स्पर्धेला 10,000 रुपये नकद राशी देणगी घेऊन आली. तर आम्ही रसाल साहेबांचा मनस्वी आभार प्रकट करू. सुशील कुमार प्रधान साहब, आप यहाँ आए, आपका तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं. थँक्यू सो मच अँड जय हिंद. यानंतर सन्मानाकडे बोलूया आपण. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मधलं भलं मोठं नाव सागरजी कोण साहेब यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सागरजी कोण साहेब, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मधलं भलं मोठं नाव. पूर्व करता तुम्ही सुरेश पाटील सकाळी सत्कार घ्या. सुरेश पाटील नाव लिहून बघा ना. आदरणीय सुरेशजी पाटील खिडकर यांचाही शुभसन्मान केला जाईल. त्याचबरोबर सुदामजी पाटील साहेब असतील, अनिलजी नाईक साहेब असतील, या सगळ्यांचे स्वागत. जनार्दन पाटील साहेब या सगळ्यांचे स्वागत इथं घेतले जातील. यानंतर विनंती करू सुरेश पाटील खिडकाली यानंतर यायचं आहे. आदरणीय सुरेशजी पाटील खिडकाली यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. त्यानंतर सुदाम पाटील साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस यांनी विनंती करेन. हॅलो. पनवेल जिल्हा अध्यक्ष काँग्रेस सुदामजी पाटील साहेब आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. सुदामजी पाटील साहेब, रमाकांतजी म्हात्रे साहेब, सुदामजी पाटील साहेब, रमाकांतजी म्हात्रे साहेब, जनार्दन पाटील साहेब, अनिलजी नाईक साहेब, विलास पाटील साहेब या सर्व मंडळांना विनंती करतो की आपण एक मिनिट अंपायर थांबा. सामना अनिलजी नाईक साहेब आपण या. त्याचबरोबर आपण पाहतोय विलासजी पाटील साहेब, जनार्दन पाटील साहेब, माजी सरपंच रोहिंजन यांना विनंती करेन की आपल्याला सन्मान स्वीकारायचा आहे. पाहुण्यांचे स्वागत इथे केले जातील. जनार्दन पाटील साहेब, माजी सरपंच रोहिंजन, विलासजी पाटील सर यांचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर यशेष ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा संदीपजी पाटील साहेब खुटारी यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विलासजी पाटील साहेब यांचाही सन्मान. त्यानंतर संदीपजी पाटील साहेब खुटारी, यशेष ट्रान्सपोर्ट, जनार्दन पाटील साहेब, माजी सरपंच रोहिंजन, विलासजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर प्रशांत कॉर्नरचे खारघर ब्रांच संदीपजी म्हात्रे खुटारी, एस ट्रान्सपोर्ट्स. थँक्यू. चला याचसाठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिस गोड बाबा. आणि आता आपण पाहतोय अंतिम सोहळा या स्पर्धेचा तुमच्या समोर रंगतोय. स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय सोबूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ स्मृती चषकाचा आयोजन या स्पर्धेमध्ये करण्यात आलंय. और हमारे बीच अभी अभी यहाँ पर पधारे सुशांत कुमार प्रधान 102 बटालियन के कमांडेंट. वेलकम सर, आपका तहे दिल से शुक्रिया. आप यहाँ पर आए, इस प्रोग्राम की शोभा आपने बढ़ाई. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे या मॅचची. आणि आपण पाहतोय सृष्टी 11 पापडीचा पाडा, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा आणि नानाशेठ घरत यांचा परिवार एकत्रित येऊन ही स्पर्धा आणली आहे. क्लीन बोल्ड, लाईन मिस केली, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद.
कॉर्नर्स खारघर ब्रांचचे प्रशांत पाटील यांचंही सहर्ष स्वागत केलं जाईल. तत्पूर्वी आपण त्यांचं करूया शब्द सुमनानी स्वागत. परत एक वेळा अपील स्ट्रॉंग आणि बॅक टू बॅक 2 धक्के इथे दिले जात आहेत. LBW च्या स्वरूपामध्ये पायचीत पकडलंय गोलंदाज साहिल गायकर. साहिलने कमाल केली आहे. 2 फलंदाजांना इथे बाद केलंय. आणखीन एक महत्वाची सूचना आहे. दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नाव विमानतळाला देण्यासंदर्भात खासदार बाळामामा म्हात्रे यांनी पुकारलेल्या मोर्चाचं पूर्व नियोजन करण्यासाठी गुरुवारी 18 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता एक बैठक आयोजित केली गेलेली आहे. आणि त्यामुळे सर्व दिबा पाटील साहेबांचे प्रेमी समर्थक यांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे. तिथे मान्यवर उपस्थित असतील. बाळाराम पाटील. ठिकाण आहे श्री राम मंदिर रोडपाली. 18 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता. आयोजक आहेत सुदाम पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस पनवेल. या लढ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. 18 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता श्रीराम मंदिर रोडपाली येथे ती मीटिंग आहे. 2 धक्के दिलेले आहेत. 5 पॉइंट आहेत विकेटसाठी. याची नोंद घ्या. फायनल पर्यंत सगळ्या गोष्टीचं काउंटिंग होईल. हलक्या हाताने ढकललाय कारण आगीचे गोळे अक्षरशः बरसवतोय गोलंदाजीमध्ये साहिल गायकर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अनिल म्हात्रे. परंतु हा सामना संपलेला नाहीये. या मॅच मध्ये टार्गेट सेट करण्यात आलंय ते आहे 85 रनचं. 85 धावा करायचे आहेत सान्वी कन्स्ट्रक्शन जैनुमान नेवालीपाडा टीमला. बॅटची कडा घेतली. बॉल गॅप मधून चाललाय आणि बॅकवर्ड पॉइंटला टर्न होईल. सरळ बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येते चौकार. फ्रीट आणि त्याच्यावर 4. मागचा नो बॉल त्याच्यावर फ्रीट. फ्रीटवर 4 धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर 5. 5 धावा स्कोर बोर्डवर. 6 धावा. 6 धावा स्कोर बोर्डवर आल्यात. सध्या स्ट्रायकिंग एंडला अनिल म्हात्रे खेळतोय. अनिलसाठी हा बॉल. इथे हलकीशी अपील केली जाते. तोपर्यंत एक चिकी सिंगल. लेग बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 7. 2 फलंदाज 2 धक्के दिलेत या ओव्हरमध्ये साहिल गायकरने. अतिशय दर्जेदार असं आयोजन तुम्ही पाहताय. सृष्टी 11 पापडीचा पाडा. संपूर्ण घरत कुटुंब. नानाशेठ घरत परिवार, सृष्टी 11 आणि ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा आयोजित ही स्पर्धा. मागचा पाय वाकून बॅटला स्वाईप केलं परंतु अंपायरचा इशारा आहे. वाईट बॉल. आणि अनेक कुटुंबातल्या मुली आज उपस्थित आहेत. त्यामध्ये सृष्टी, आराध्या, माही हे सगळ्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय या क्रीडा नगरीमध्ये. कारण मुलींनी देखील खूप मोठी प्रगती आता क्रिकेटमध्ये केली आहे. नुकताच आपण विश्वचषक जिंकला DY पाटील स्टेडियम मध्ये. फुलर लेनचा बॉल. अपील स्ट्रॉंग आहे. स्पष्ट नकार इथे दिलाय आणि इथे DRS उपलब्ध नाहीये. किती ओरडा, बाहेरून ओरडा, शेवटी अंपायर जे डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. मला असं वाटतंय आतमध्ये 11 खेळाडू आहेत आणि बाहेर 200 प्लेयर आलेत गावातले जे समर्थन देण्यासाठी आलेत. हेच तर ग्रामीण क्रिकेट आहे. ज्या वेळेला आपण गावासाठी क्रिकेट खेळतो त्यावेळेला गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते आणि त्याचमुळे हे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन इथे समर्थन देत असतात. परत एक वेळा नो बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. ओ स्टेपिंगचा हा नो बॉल. इनामपुरी एवढं छोटंसं गाव आहे परंतु गाव किती छोटं आहे किती मोठं आहे याच्यापेक्षा गावातली माणसं किती मोठ्या मनाची आहेत हे महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपल्या गावातला संघ कुठल्याही स्पर्धेच्या फायनल मध्ये खेळत असेल त्यांना समर्थन देण्यासाठी आपण जाणं हे महत्वाचं आहे. याच्यावरून तुमचं मन किती मोठं आहे. पक्ष, जात, राजकारण या सगळ्या गोष्टी बाजूला, धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून ज्या वेळेला तुम्ही गावाच्या हितासाठी एकत्र येता ते सगळ्यात महत्वाचं ठरतं. बॅट ची कडा इथे घेतली तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल.
छोटीशी गाव आहेत या परिसरामध्ये. इनामपुरी छोटंसं गाव आहे, हे देखील एकाटपाडा तेवढं छोटंसं गाव आहे. परंतु म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला, गाव किती छोटं किती मोठे याच्यापेक्षा गावात किती मोठ्या मनाची माणसं आहेत ते महत्वाचं आहे. आणि याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. चला असो, षटक क्रमांक पहिले इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा झाल्यात आणि आता इथून पुढे 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 75. 30 बॉल 75. सामना संपलेला नाहीये, कारण 5-5 ओव्हरच्या मॅच मध्ये कधी कधी या 75 धावा होत आहेत. पॅक क्राऊड सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. जस्ट डेनिम कक्षामध्ये तुम्ही पाहताय भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. आपलं सगळ्यांचं स्वागत. या दरम्यान खऱ्या अर्थानं मंचाकडे त्यांचं आगमन झालं. ते आदरणीय धनाजी पाटील साहेब अंतारली बीजेपी मंडळ अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर जयेंद्र काळेन साहेब हेदुडणे आणि सुभाषजी पाटील साहेब अंतारली या तिन्ही पाहुण्यांचं करूया आपण मनस्वी स्वागत. तीस बॉल 75. फुल टॉस बॉल, लॅप स्वीप, डीप मध्ये फिल्डर एक टप्पा घेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सरळ गुलशन पाटीलच्या हातात सगळे कामं गुलशन करतोय. ऑनलाईन स्कोरिंग, मॅन्युअल स्कोरिंग, फिल्डिंग आणि हा येतोय चौकार. 4 धावा मिळतील या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या 14. सामना ऑन आहे. मॅच मध्ये पलटवार होईल असं दिसतंय, कारण जरी टार्गेट मोठं असलं तरी प्रत्युत्तर दिलं जाते मंगेशच्या त्या फलंदाजीला. दुसरा बॉल खूप चांगला ड्राईव्ह केला. गॅप मध्ये बॉटम हँडचा वापर. बॅक टू बॅक जमिनीला घासत पुसत चाटत बॉल सीमारेषा पलीकडे. मनगटात आहे जोर, मारलाय कडक 4. या दरम्यान खऱ्या अर्थानं आदरणीय भोलानाथ पाटील साहेब वलप सरपंच म्हणून ओळख कायम राहील. त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस स्पर्धा कमिंग सून. कडक बॅटिंग बैठक, गगनचुंबी ढगात लाइटिंग, काटा किर शॉट, नाथखुळा षटकार. दिलं जातंय ते देखील नितीन जाधव कडूनच. आम्ही पण जाधव आहोत, जाधव हे ते ठणकावून सांगतोय नितीन, आणि त्याच्या पॅट मधून हा एक चांगला षटकार येतोय. मजा येईल या मॅच मध्ये. म्हणूनच मी मगाशी सांगितलं होतं, जरी पुस्तकातलं एक पान पलटलं तरी तो अध्याय संपत नाही शेवटपर्यंत, जोपर्यंत मॅच संपत नाही. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट. मंगेशवर दबाव आलाय. मंगेशची एक गोष्ट मला चांगली आवडली, अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने या खेळपट्टीला नमन केलं. ज्या खेळपट्टीने तुम्हाला आज एवढं महत्वाचं स्थान दिलंय त्या खेळपट्टीला नमन तुम्ही केलं. परंतु सध्या हा सामना रंगतोय. मजा येईल या मॅच मध्ये. मंगेश तयार. फुल टॉस, बैठक, फ्लॅट अँड फ्युरियस, बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार नितीन जाधवच्या बॅट मधून. आगमन होईल. नंदकुमार म्हात्रे साहेब खुटारी, सचिनजी माळी साहेब डोंबिवली, अविनाशजी फडके पापडीचा पाडा आणि अक्षयजी फडके डोंगऱ्याचा पाडा या चारही मान्यवरांना विनंती करेन की माती कक्षेमध्ये येऊन आसन व्हायचं आहे. कडक बॅटिंग नितीन जाधवची. त्याने ठणकावून सांगितलंय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. धावा झाल्यात 31. तुम्ही मारले, आम्ही मारणार. हे महत्वाचं असतं कुठल्याही स्पर्धेमध्ये. फायनल मॅच मध्ये परत एक वेळा ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता. नितीने सांगितलंय नको ती सिंगल. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक मंगेश. याही ओव्हर मध्ये धावा येतात. नितीन जाधवच्या विरुद्ध लास्ट ओव्हर मध्ये त्या धावा आल्या त्या 22 आणि आता त्याने 21 धावा केल्या त्या ओव्हर मध्ये. परत फेड केली आहे आणि हा बॉल सर सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
अंतिम सामनाने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून थोडस बाजूला या. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचे सर्व कार्यकर्ते सगळे बाजूला या थोडेसे प्लीज. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ग्रँड एंट्री म्हणजे नेमकं काय, आम्ही येण्यानं माहोल कसं बनतं हे मात्र या एंट्रीनं दाखवून दिलं. आरके ग्रुप ठाणे रायगड, कमलाकर पाटील साहेब खारेगाव यांचं मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. जय म्हात्रे साहेब यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि खऱ्या अर्थानं आरके ग्रुप ठाणे रायगड यांचं मात्र मंचाकडे आगमन झालं. आपण पाहतोय सचिनजी माळी साहेब डोंबिवली, नंदकुमार म्हात्रे साहेब माजी सरपंच खुटारी, लीनाताई म्हात्रे भावी नगरसेविका, शिवकुमार म्हात्रे, अविनाशजी फडके पापडीचा पाडा, अक्षयजी फडके डोंगऱ्याचा पाडा, या सगळ्या मंडळींचा एक मोठा समूह, सर्व मंडळी रवींद्र चव्हाण साहेबांच्या अगदी निकट असलेले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सचिनजी माळी साहेब आणि या संपूर्ण आरके ग्रुप ठाणे रायगड या सर्वांचं या स्मृतिचषकामध्ये आम्ही करतो सहर्ष सहर्ष स्वागत. चला प्रेक्षकांनी थोडस बाहेर या आणि परत एक वेळा सांगतो कार्यकर्ते थोडेस इकडे या, राईट साईडला या सगळेजण. या सगळेजण राईट साईडला आहे कारण फायनल मॅच आहे. या कॉमेंट्री बॉक्सच्या थोडस राईट साईडला. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करा आता दोन्ही पंच, कारण आता अंतिम टप्प्यामध्ये आपण चाललोय. अप्रतिम असं दर्जेदार आयोजन विलास शेठ घरत यांचा एक स्वागत मात्र घ्यायचं तिथे. तर 3 स्वागत घ्या. धनाजी पाटील साहेब अंतारली विनंती करेन दादा आपण या. धनाजी पाटील साहेब अंतारली, त्याचबरोबर जयेंद्र काळन साहेब आणि सुभाषजी पाटील साहेब अंतारल्या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धनाजी पाटील साहेब अंतारली, जयेंद्र काळन साहेब हेदुडणे आणि सुभाषजी पाटील साहेब अंतारली, आपण आपला शुभ सन्मान स्वीकारा प्लीज. आणि वळूया पुन्हा एकदा या मॅच कडे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद बंधू, आपलं स्वागत आहे परत एक वेळा सगळ्यांचंच या क्रीडा महोत्सवामध्ये. कारण आता अंतिम टप्प्यात आपण आलोय. 24 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 48 धावा. मॅच ऑन. वेगवान बॉल, या गोलंदाजाने कमाल केली आहे. डिरेक्ट हिट लागला असता तर चित्र वेगळं आणि इथे चेहऱ्यावर हातच गेला होता त्या बॅटरचा. नितीन जाधव वाचलाय. अश्वेत अविनाश फडके यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये नकद राशी या स्पर्धेसाठी आली आहे. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार प्रकट करतो. थँक्यू सो मच. चला जीवदान मिळालंय. आता 23 बॉल आणि 47 धावांची गरज आहे. 23 चेंडू आणि 47 धावा हे समीकरण या फायनल मॅच मध्ये नेवालीपाडा या टीमच्या समोर. हे टार्गेट सानवी कन्स्ट्रक्शन जैनुमान. नेवालीपाडा पॅडल स्वीप, झाडू शॉट, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. मॅच पहिल्या डावात अर्धशतक, दुसऱ्या डावामध्ये नितीन जाधव याने 10 बॉल मध्ये 31 धावा, तर होतो पैसा वसूल. आणि त्याचमुळे हे दुसरं पर्व शानदार पर्व, उल्लेखनीय पर्व, रोमांचक पर्व आणि त्यातल्या त्यात अंतिम सामना असाच पाहिजे होता प्रेक्षकांना आणि सर्वच मान्यवरांना. बॉल चाललाय गली रिजन मध्ये, फिल्डर आहे तिथे. एक धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा, लेग बाय, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 43, 43. या मॅच मध्ये टार्गेट आहे 85 धावांचं. 21 बॉल आणि 42 धावांची गरज. 21 चेंडू आणि 42 धावा. रिक्वायर रन रेट 12. स्ट्रायकिंग एंडला बॉल हवेत आहे, मागे चाललाय. 2 फिल्डर धावत आहेत, परंतु बॉल जसा फिरतोय तोही फिरतोय भवऱ्यासारखा आणि बॉल सीमा पार. येतो चौकार.
तुम्ही पाहताय ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने आयोजन. आणखीन एक मोठा फटका फ्लॅट सरळ चालला बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. स्वागत हमारे बीच यहाँ पर पधारे सुशांत कुमार प्रधान जी 102 बटालियन आरएएफ कैंप के कमांडेंट. वेलकम सुशांत कुमार जी, आपका तहे दिल से शुक्रिया, आप यहाँ पर आए, इस मंच की शोभा आपने बढ़ाई. और ये आखिरी मुकाबला इस प्रतियोगिता का जहां पर रन बनाने जीत के लिए टीम नेवाली पाड़ा को 50 से 85. चांगला ड्राईव्ह इथे केला, बॉटम हँडचा वापर केला, ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव मिळताना दिसेल अनिलला देखील. आता अनिल देखील चांगली साथ देतोय. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आता 54 या आकड्यावर. 18 बॉल 31 धावांची गरज आहे. 18 चेंडू 31 धावा. जाऊया बंधू यांच्याकडे. लगेच आपण सन्मानाकडे वळूया. या मंचावर ग्रँड एंट्री आपण पाहिली आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. आपल्या नावाची हवा कशी बनली गेली आहे, आम्ही आल्यावर कसं माहोल बनतं हे दाखवलं. आणि पुन्हा एकदा आपल्या नावाचा तोच दहशत, तोच दरारा आणि तोच प्रेम वाटप या सगळ्यांचा सुवर्णमध्ये साधत ज्या माणसांना अनेक माणसांजवळ केलं त्या आरके ग्रुप ठाणे रायगडचे सर्वा आदरणीय सचिनजी माळी साहेब डोंबिवली यांना विनंती करेन, दादा आपण यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय सचिनजी माळी साहेब हे फक्त नाव नाही तर हे ब्रँड बनलंय, ब्रँड. आणि ब्रँडिंग पर्सनॅलिटी. त्याचबरोबर नंदकुमार म्हात्रे साहेब आपला विनंती करतो, खुटारी माजी सरपंच, आणि त्याचबरोबर लीनाताई म्हात्रे भावी नगरसेविका. ताई आपण पण यायचं आहे. या सगळ्यांनी आपल्याच नावाची हवा ही कायम राहील ती हवा बनवण्याचं काम सचिनजी माळी डोंबिवली, नंदकुमार म्हात्रे साहेब खुटारी माजी सरपंच, त्याचबरोबर लीनाताई म्हात्रे. राजकारणामध्ये एक पाऊल पुढे टाकत महिलाही पुढे येतात. त्याचबरोबर शिवकुमार म्हात्रे आपणही यायचं आहे. अविनाशजी फडके, अक्षयजी फडके या सगळ्या मान्यवरांना विनंती, नितीनजी पाटील वाकलन या सगळ्या मंडळीला विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आरके ग्रुप्स ची सर्व मंडळी आपण पाहतोय मंचावर. आता मात्र नंदकुमार म्हात्रे साहेब खुटारी माजी सरपंच आणि त्यांच्या सौभाग्यवती लीनाताई म्हात्रे भावी नगरसेविका यांचा शुभ सन्मान या मंचावरती होताना पाहतोय. आमच्याच नावाची हवा ही कायम राहील ती हवा बनवणार हे व्यक्तिमत्व. सहर्ष स्वागत, जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा या आरके ग्रुप ठाणे रायगडकरांसाठी. यानंतर अविनाशजी फडके या आपण, अक्षय फडके, नितीनजी पाटील या आपण सगळ्यांनी, अक्षय या, शिवकुमार दादा आपण पण या प्लीज आपण या सगळ्यांनी. अक्षयजी फडके, अविनाशजी फडके, नितीनजी पाटील, शिवाय दादा आपण या सगळ्यांनी. विशाल तलोचकर यांना विनंती केली, दादा आपण या. विशाल तलोचकर साहेब आपलाही इथे यथोचित सन्मान केला जाईल. त्याचबरोबर किशोरजी म्हात्रे आपल्याला विनंती करतो, दादा आपण या. किशोरजी म्हात्रे सर आपलाही शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. ओ टू कमेंट बॉक्स. 18 बॉल मध्ये 31 धावा करायच्या होत्या, 1 धाव तर आली आहे. या सिंगलच्या मदतीने आता धावा करायच्या. 30-17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही पाहताय या क्रीडा नगरीमध्ये एक फ्लेक्स म्हणजे एक बॅनर आहे एपी डिझायनिंगचा. करण पाटील यांना विनंती केली आपण, दादा या. करण पाटील तर या सगळ्या पाहुण्यांचे स्वागत. आणि आता सगळ्या बॉल सामन्याकडे. कव्हर्सला इथे बॉल अडवला जाईल तोपर्यंत धावा येत आहेत. 2 आणि 2 धावांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 57 आणि
28 धावांची गरज आहे. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. बॉल हवेत आहे. आता संधी निर्माण आणि त्या संधीचं सोनं विकेट आली आहे. मॅच मध्ये कहाणी बदलेल. मंगेशने हा झेल टिपलाय कारण फलंदाज सागरने हा झेल टिपला आणि फलंदाज आउट होतोय. नितीन जाधव. थँक्यू. विजय वायले यांचं स्वागत केलं जाईल. तर आदिप ओरजी यांचंही स्वागत केलं जाईल. विजयजी वायले, आदिप ओरजी यांचं स्वागत केलं जातं. यानंतर ज्यांचा आवाज आज आपण दिवसभर ऐकला ते हर्षदजी मडवी यांना विनंती करेन की आपल्याला सन्मान स्वीकारायचा आहे. हर्षदजी मडवी, नवी मुंबईचा एक अतिशय उत्तम आवाज. नवी मुंबई प्रमुख, विभाग प्रमुख म्हणून रायगड क्रिकेट समालोचकांच्या सदस्यत्व कायम ज्यांना बाळगलं आणि मनापासून सेवा करणारे व्यक्तिमत्व हर्षदजी मडवी यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. निकेश घरात देवीचा पाडा आपण मंचाकडे या प्लीज. टू कमेंट बॉक्स. पहिली आणखीन एक विकेट इथे मिळताना दिसेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट आता या ओव्हरमध्ये. पहिली मी असा उल्लेखच केला होता आणि त्याच्यानंतर ही दुसरी विकेट या ओव्हरमध्ये आली आहे. आणखीन एक मोठा धक्का बसलाय नेवालीपाडा टीमला. मॅच मध्ये पलटवार केलाय गावदेवी इकटपाडा टीमने. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये आपण आलोय. ग्रँड फिनाले हा सामना इथे रंगतोय आणि आता मॅचची कहाणी अशी आहे. बॉल शिल्लक आहे 14 बॉल मध्ये 28 धावा करायचे आहेत. लॉंग ऑन ला एक एपी डिझाईनचा एक बॅनर आहे आणि आपले जवळचे मित्र आकाश पाटील किरवलीचे आहेत आणि युवा उद्योजक आहेत. त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये त्या बॅनरला जर कोणी षटकार मारला तर आता फायनल मध्ये 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सलग 3 मारले तर ते सातत्याने वाढताना दिसेल. असे आपले युवा उद्योजक आकाश पाटील एपी डिझायनिंग यांचे मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. त्यांनी भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये लावलीत. 14 बॉलचा खेळ शिल्लक. फुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर येतात. एक रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू होईल आणि 2 धावा मिळतील. 26 धावांची गरज. मॅच ऑन. काय फायनलचा सामना रंगलाय. पैसा वसूल सामना. कारण घरात कुटुंबियांनी जेवढी मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांच्या मेहनतीचं चीज झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण कुठलीही स्पर्धा संपन्न करण्यासाठी ज्यावेळेला कुटुंब एकत्रितरित्या येतं त्यावेळेला असा महोत्सव रंगू शकतो आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहताय. फुलरलेनचा बॉल होता. स्ट्रेट हिट मारलाय. फिल्डर आहे. डीप मध्ये एक धाव इथेही मिळताना दिसेल. आता धावा करायचे आहेत. 12 बॉल मध्ये 25 रन. याचसाठी केला होता अट्टासकी शेवटचा दिस गोड बाबा. आज प्रेक्षकांसाठी देखील हा दिस गोडच होता. कारण प्रेक्षकांसाठी जेवण्याची व्यवस्था, खेळाडूंसाठी जेवण्याची व्यवस्था, मान्यवरांचा मान सन्मान, लक्की ड्रॉ मध्ये ऑफिशियल साठी देखील एक सायकल, समालोचकांसाठी देखील एक वॉटर प्युरिफायर आणि त्यातल्या त्यात भरपूर बक्षिसं या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. तर नक्कीच एक षटकाचा खेळ राहील. तत्पूर्वी मात्र आपण स्वागताकडे पुन्हा एकदा वळूया. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत मात्र आपण विनंती करतो की प्रशांत कॉर्नर खारघर ब्रँचचे सर्वेसर्वा प्रशांतजी पाटील साहेब विनंती करतो आपण सन्मान स्वीकारा. प्रशांतजी पाटील साहेब, सर्वेश भोईर आणि विराज भोईर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आता आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नुकतंच 17व्या शाखेचं उद्घाटन सोहळा खारघरच्या संपन्न झाला. लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत कॉर्नरची शाखा प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून खारघरमध्ये स्थापित झाली आणि हे युवा उद्योजक आहेत त्यांना देखील भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 12 बॉल 25 रन. स्ट्रायकिंग एंडला बॅटर
लखनसाठी हा बॉल अपील केली आहे, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. संजय सावंत उर्फ लोबो यांचा इशारा लेग बाय. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. या मॅचची कहाणी बदलते असं वाटत होतं ज्या वेळेला नितीन मैदानामध्ये खेळत होता आणि त्याने काय तो खेळ दाखवला. असं वाटत होतं की सामना लवकर संपेल, परंतु त्याची विकेट आली आणि मॅच परत एक वेळा फिरली आहे. अनिल साठी हा बॉल बीट करून विकेट किपरच्या हातात. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. स्नेहांकित रुपेकर यंगस्टर आहे. स्नेहांकित नावावरूनच समजतंय. त्याची उंची पहा, बॉल टाकण्याची पद्धत पहा, शैली पहा. आणि आता या मॅचची कहाणी. 10 चेंडू 24 धावा. स्नेहांकित तयार. ओ वेगवान एक्सप्रेस बॉल, झणझणीत तिखट हा मारा इथे पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. म्हणजेच आता 9 चेंडू मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 24 भवानी ज्वेलर्स चा जो प्रेक्षक कक्ष आहे तिथून चांगला आवाज येतोय आणि त्याचं कारण आहे तो आलाय. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. स्नेहांकित खूप चांगली कामगिरी करत असताना हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये नेवालीपाडा हा संघ कधी येऊ शकतो, पलटवार होईल आणि तो प्रयत्न करायला पाहिजे. सध्या स्ट्रायकिंग एंडला अनिल. बॅटची वरची कडा, फिल्डर आहे. परत एक वेळा झेल खाली, चांगला झेल टिपलाय सतीशने आणि आउट होतोय अनिल. विकेट. दाबा. या मोठमोठ्या बिल्डिंग, या टॉवर पाहायला मिळतात. अगदी तिथेच वसलेलं गाव आहे, जवळचं गाव आहे गावदेवी इकाटपाडा. नेवालीपाडाच्या विरुद्ध त्यांचा सामना इथे रंगताना पाहायला मिळतोय. सामना डिफेंड होईल का, सामन्यामध्ये पलटवार होईल का, अशा अनेक प्रश्न आहेत. 8 चेंडू 24 धावा हे समीकरण आहे. स्नेहांकित नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, जय जाधव. जसा नितीन जाधवने खेळ केला होता, जय जाधवला देखील दाखवावं लागेल तसाच खेळ करून. पुढे टाकलेला बॉल होता, ड्राईव्ह केला डीप मध्ये, मिड विकेट आहे. एक धाव कंप्लीट होते जयसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो. हो काय थ्रो होता डीप मधून जिशानच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. सैफीने या मॅचची कैफियतच लिहिली आहे. एक वेगळीच कैफियत लिहित असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये 12 षटकार त्याने मारले. चांगली फिल्डिंग त्याने केली आहे आणि नक्कीच त्याच्या ट्रॅक पॅन्टचा मी देखील दिवाना झालो. माझ्यासारखे 2 नक्की बसतील. स्वॅग आहे त्याचा. अरे आता या मॅचची कहाणी बदलली आहे. परत एक वेळा 7 बॉल 23 धावांची गरज. 7 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. नवीन फलंदाज रोहित. नाव रोहित आहे, बॅटिंग सुपरहिट करावी लागेल रोहितला, कारण हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. या बॉलवर जर मोठा फटका मारला तर तुम्ही मॅच मध्ये राहाल. शेवटच्या ओव्हरमध्ये एक तर चौकार किंवा षटकार चालेल. 5 धावा किती राहिल्यात, 23. जेवढ्या धावा लास्ट ओव्हर मध्ये आल्या ना तेवढ्याच धावा तुमच्या समोर राहिल्यात. 7 बॉल 23 धावांची गरज. रोहित स्ट्रायकिंग एंडला. मंगेशने मारल्या होत्या त्या धावा. पुलरलेनचा बॉल, स्नेहांकितचा. चांगली गोलंदाजी. आवडली असेल तर या यंगस्टरला प्रोत्साहन देऊया, टाळ्या वाजूया स्नेहांकितसाठी. वेल बॉल स्नेहांकित. अप्रतिम गोलंदाजी. एकच धाव त्याने खर्च केली आणि एक एक्स्ट्रा होती लेग बायची, परंतु अधिकृतरित्या फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आली. 6 चेंडू 23 धावांची गरज.
माजी नगराध्यक्ष आणि जयम इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व आदरणीय जयम म्हात्रे साहेब हा ते जीपे द्वारे देण्यात येतील स्नेहंकितला, ते देऊन टाका. कारण सगळ्यात महत्वाची जबाबदारी पैशाची आहे आणि 12 वर्षात ते कधी केलं नाही. चला आता या मॅचची कहाणी अशी आहे, पहिला बॉल चौकार आलाय आणि आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा करायचे, समोर फटका सजवला, एक धाव कंप्लीट होते, दुसरा धावेचा प्रयत्न, रन आउट चान्स, फलंदाज बाद. लखन बॅक टू द पॅव्हिलियन. 18 धावा करायचे आहेत, 4 बॉलचा खेळ शिल्लक. जयम इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व आदरणीय जय म्हात्रे साहेब यांचं करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. मॅच ऑन. विकेट आली आहे, परत एक वेळा कहाणी बदलली आहे. 4 बॉल आणि 18 धावांची गरज. सध्या स्ट्रायकिंग एंडला रोहित खेळतोय. नाव रोहित आहे, सुपरहिट बॅटिंग करावी लागेल, 3 षटकार मारायचे. या बॉलवर आला तर मजा येईल या मॅच मध्ये. लास्ट ओव्हर मध्ये जिशान सैफी गोलंदाजीसाठी. 4 बॉल मध्ये 18 धावांची गरज. ओ यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. आता 3 बॉलवर 3 षटकार मारावे लागणार आहेत. टीम सान्वी कन्स्ट्रक्शन जैनुमान नेवाली पाडाला. गावदेवी इकटपाडाच्या विरुद्ध खेळत असताना गावदेवी इकटपाडाने खरोखर कमाल केली. इलाका भी हमारा, धमाका भी हमारा, हे त्यांनी ठणकावून सांगितले या स्पर्धेमध्ये. जिशान सैफीने पहिल्या मॅच मध्ये 45 धावांची खेळी केली होती आणि तेव्हापासून जो सुरू झालेला प्रवास 5 षटकारांचा, तो प्रवास तो थांबलेलाच नाहीये या स्पर्धेमध्ये. आणि दमदार असं अर्धशतक फायनल मॅच मध्ये मंगेश गायकरचं. आणखीन एक डॉट. आता कुठेतरी त्या ट्रॉफीवर नाव कोरायला सुरुवात केलेली आहे आणि या वर्षीची स्पर्धा गाजवण्यासाठी तयार आहे. दोन्ही पंच स्टंपचा ताबा लगेच तुम्हाला घ्यायचा आहे जसा सामना संपेल. 2 चेंडू, 18 धावांची गरज. मागच्याही हंगामामध्ये नेवालीपाडा फायनल मॅच मध्ये संघ होता परंतु पराभूत झाला होता. पाहूया परत एक वेळा कहाणी काय होते. शेवटचे 2 बॉल, 18 धावा, क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त. आणि जसा बॅटर पडलाय तसा संघ देखील थोडासा बॅकफुटला गेलाय नेवालीपाडा. लगेचच काढणार आहोत, असं नाहीये की तुम्हाला जास्त वेळ आम्ही थांबवणार आहोत. लगेच तुमचा लकी ड्रॉ होईल, त्याच्यामुळे कुठे जाऊ नका. लकी ड्रॉ मध्ये भरपूर पारितोषिक आहेत, लक्षात घ्या. शेवटचा एक बॉल आणि शेवटच्या बॉलवर नाव कोरलेलं आहे या स्मृती चषकावर. गावदेवी एकटपाडा चॅम्पियन आहेत या पापडीच्या पाडा ट्रॉफी मध्ये. अभिनंदन.
कमिटी मेंबर्स, स्मृती चषकाचे सर्वच कमिटी मेंबर्स आपण सगळ्यांनी व्यासपीठावर यायचंय. आपण एक लकी ड्रॉ देखील इथे करणार आहोत. चला आपण पहिले सन्मान घेऊया. दिनेश पाटील बंधू यांनी आज खूप चांगलं निवेदन या संपूर्ण स्पर्धेमध्ये या कार्यक्रमामध्ये केलं. लोण्याचा गोळा म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय आता सामाजिक क्षेत्रामध्ये देखील ते खूप चांगलं काम करतायत. गावाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. उपसरपंच पद त्यांनी भूषवलंय. बिलवली गावचं हे व्यक्तिमत्व आणि आज त्यांचा सन्मान इथे केला जातोय. अभिनंदन दिनेश पाटील सर बंधू. अप्रतिम सूत्रसंचालन आपण केलं या स्पर्धेमध्ये आणि त्याबद्दल खरंच कुटुंबियाच्या वतीने आपला स्मृती चषकामध्ये हा सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. यानंतर मात्र एक अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान, समालोचन क्षेत्रातून आपल्या नावाचा डंका वाजवणारं रेडिओ कॉमेंटेटर बनले